खूप खूप स्वागत आहे। दीप अमावस्या अगदी जवळ आलेली आहे, म्हणजे 2 ते 3 दिवस राहिलेले आहेत आणि त्याचीच आज आपण पूर्वतयारी करणार आहोत। सगळीच कामं एकाच दिवशी नाही होणार, जर आपण खूप वेळ जातो आणि खूप घाई पण होते, त्यासाठी आपण आज त्याचे 2-3 दिवस अगोदर पूर्वतयारी करणार आहोत। तर आपण त्या दिवशी जे दिवे वगैरे लावतो, समया ते जे लावतो ती आपण अगदी आज घासून पुसून स्वच्छ क्लीन करणार आहोत, जी की अगदी पितांबरी पावडर नाही किंवा अगदी ती भैया जी नवीन निघालेली आहे ती कुठलंच केमिकल नाही, अगदी घरच्या घरी जे आपल्याकडे साहित्य आहे तेच आज आपण यूज करणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडलास तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा। चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। इथे मी सगळे आपले आता दिवे घेतलेले आहेत आणि हा जो दिवा आहे माझा रेग्युलरचा आहे, खूप ऑइली झालेला आहे आणि दिसतोय पण ऑइली, आणि बाजूचा पण तो छोटा तो पण ऑइली झालेला आहे। तर आता सगळ्यात अगोदर आपण घासायला जर गेलं याला तर 15 ते 20 मिनिट बरोबर लागतात। तर आता आपण अगोदर ऑइली जे दिवा आहे तो कसं क्लीन करायचा ते आपण अगोदर बघून घेऊया, नंतर मग बाकीचे दिवे क्लीन करून घेऊयात। मग आता आपण इथं एक पातेलं घ्यायचं आहे, पातेल्यामध्ये बरोबर बुडेल असं आपण पातेलं घ्यायचं आहे। त्यामध्ये आपल्याला 1 चमचा निरमा पावडर टाकायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला अर्धा लिंबू पिळायचा आहे, किंवा तुम्ही लिंबू सत्व टाकलं तरी चालेल, जो की आपण ह्याच्या ढोकळ्यामध्ये टाकतो तो लिंबू सत्व। त्यानंतर आपल्याला इथे 1 चमचा खायचा सोडा टाकायचा आहे। दोन्ही छान असं म्हणजे एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित। सोडा थोडंसं आपल्याला किंचित जास्त टाकायचं आहे। सगळं व्यवस्थित छान मिक्स झाल्यावर जे आपले क्लीन करायचे भांडे आहेत तो आता आपल्याला सगळं व्यवस्थित अगोदर ते खालचं वरचं पूर्ण आपल्याला काढून घ्यायचं आहे पूर्ण एकत्र। मग कधी कधी सेंटरला वगैरे घाण असते, मग त्यामुळे आपल्याला वेगवेगळे पार्ट करायचे आहेत। त्यानंतर असं आपल्याला व्यवस्थित छान असं टाकायचं आहे। मग त्यानंतर गॅसवर हे सगळं आपण उकळवायला ठेवणार आहोत, अगदी आपण मंद आचेवर ठेवायचं आहे। आता आपण इथे 5 ते 10 मिनिट असंच ठेवणार आहोत। आता आपण हे होईपर्यंत तिकडची कामं करून घेऊया। त्यासाठी आपण इथे घेणार आहोत बेसन पीठ घेतलेलं आहे आणि आपल्याला आपल्या क्वांटिटीनुसार भांडे किती आहेत तितपत घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला 1 ते 1.5 चमचा मोठे मीठ घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण एकतर लिंबू सत्व घेऊ शकता इथे, किंवा आपलं घरामध्ये असलेलं लिंबू मिक्स करून घेऊ शकता। अशी एक पेस्ट करायची आहे, छान असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित। तुम्ही एकतर हाताने करू शकता किंवा मिक्सरला एकदा फिरवू शकता, म्हणजे व्यवस्थित छान असं मिक्स होण्यासाठी, बाकी ग्राइंड वगैरे नाही, फक्त मिक्स होण्यासाठी। मिक्स झाल्यानंतर आपल्याला एक भांडी घेऊन असं छान आपल्याला व्यवस्थित थोडंसं प्रेस, एकतर हाताने घासू शकता किंवा आपण घासणीने सुद्धा इथं घासू शकता। थोडंसं आपल्याला प्रेस देऊन घासायचं आहे, जे की पूर्ण जे चिकट असतात भांडी त्या क्लीन करण्यासाठी आपण जे हे साहित्य घेतलेलं आहे, ज्या लोकांना पितांबरी किंवा दुसरं कुठलं केमिकलने असे आग होते किंवा बऱ्याच जणाला खाज पण होते, कुणा हात खाजतात, इन्फेक्शन होते, अशा लोकांसाठी हे घरच्या घरी यूज करून म्हणजे भांडी वगैरे आपण क्लीन करू शकतो। त्यामुळे एकतर वेळ पण वाचतो आणि पटापट होते। लिंबू जे टाकल्यामुळे ना आपली भांडी एकदम क्लीन होतात आणि कुठलंही केमिकल यूज केल्यावर फक्त एक 10 दिवसच टिकू शकतं। हे जवळपास तुम्ही व्यवस्थित असं छान रोजच्या रोज तुम्ही समजा देव जरी घासलात, तुम्ही रोज पाण्याने धुतल्यानंतर एकदा कापडाने स्वच्छ पुसल्या तर जवळपास 2 महिने तरी घासायची गरज पडणार नाही। त्यामुळं व्यवस्थित तुम्ही ही ट्रिक यूज करा। आपल्या तुमच्या पितळेची, तांब्याची कुठलीही भांडी असू दे किंवा आपण रेग्युलरचे देव असू देत, हे खूप छान सोल्युशन आहे। आता गॅसवर ठेवलेले ऑइली भांडे आपण बघूया काय चाललं। हे बघा इथे पाहू शकता, जे आपण ठेवलेलं आहे ती ऑइली दिवा तो पूर्ण आता उकळलेला आहे। आता आपण इथे थंड होण्यासाठी मी गॅसच्या खाली घेतलेला आहे आणि थंड होण्यासाठी ठेवलेलं होतं बराच वेळ। आता थंड इथं झालेलं आहे, जवळपास 15-20 मिनिटांनंतर इथं आपलं हे जे भांडं आहे पूर्ण थंड झालेलं आहे आणि आता आपण चेक करूयात। इथे पाहू शकता पूर्ण जे ऑइली आहे ते पूर्ण गेलेलं आहे आणि पूर्ण जे ब्लॅक असतं आणि हे डिझाईन असतं, त्या डिझाईन मध्ये सुद्धा एवढी घाण झालेली असते आणि ते घासण्यासाठी आपला खूप वेळ जातो। म्हणून ही ट्रिक अगदी छान आहे। अगदी आपण किचन मध्ये दुसरं कुठलंही काम करत असते वेळेस जर ठेवलात गॅसवर तरी हे अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये होणारी अशी ट्रिक आहे। आणि इथे पाहू शकता पूर्ण आपलं व्यवस्थित छान असं क्लीन झालेला आहे। आता आपण सगळी जी भांडी आहे अगोदर ती पण आणि ही पण जे
आता याला सगळ्यांना आपण साबण, जे की तुम्ही भांड्याला कोणतंही साबण यूज करता त्या साबणाने सगळं व्यवस्थित छान अगदी क्लीन करून घ्यायचे आहेत। आणि इथे मी पाहू शकता माझी भांडी पूर्ण क्लीन झालेली आहेत आणि क्लीन छान स्वच्छ झालेली आहेत। आणि यानंतर आपल्याला हे जे पाणी असतं ते पाण्याला आपण सुकवायचं आहे, म्हणजे एका कापडाने आपल्याला सुकवायचं आहे, कारण एकही ड्रॉप असला ना त्याचे पूर्ण डाग तसेच पडतात, म्हणून आपल्याला छान असे थोडेफार कोरडे करून व्यवस्थित छान सुकवण्यासाठी इथे ठेवायचे आहेत। आता मी इथं पूर्ण भांडे व्यवस्थित छान क्लीन करून ठेवलेले आहेत। इथे पाहू शकता भांडी एकदम आपली क्लीन झालेली आहेत आणि एकदम हा पण ऑइली झालेला दिवा पाहू शकता इथे पूर्ण क्लीन झालेला आहे। आणि डिझाईन सुद्धा एक सुद्धा ब्लॅक वगैरे काहीच इथं ऑइली दिसत नाहीये आपल्याला। छान अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये सगळं आपलं क्लीन झालेलं आहे। सगळे दिवे इथे पाहू शकता। तुम्ही पण तुमच्या घरी आता ही अशी तयारी करा। आपली दीप अमावस्या आहे आणि असं ही एक ट्रिक यूज करून किंवा हे जे साहित्य मी जे काय काय यूज केलेलं आहे ते पाहून तुम्ही पण तुमच्या घरामध्ये हे यूज करा। तर आजचा व्हिडिओ असा होता, कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा। थँक्यू।